सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली। अवघ्या 5 वर्षांच्या पुतण्याचा काकाने गळा आवळून खून केल्याचं शवविच्छेदनात समोर आले। सुरुवातीला मुलगा पत्र्यावरून पडल्याचा बनाव करण्यात आला होता। या प्रकरणी मंद्रुप पोलिसांनी संशयित आरोपी काका अंकुश परसाप्पा कास्तार याला ताब्यात घेतले। 5 वर्षांच्या समर्थ यल्लप्पा कास्तार असे मृत मुलाचे नाव आहे। समर्थ हा बरूर येथे आपल्या आजी शोभा बगले यांच्या सोबत राहत होता। शुक्रवारी दुपारी सुमारे 1 ते 1:30च्या दरम्यान अंकुश कास्तार याने समर्थला घरी बोलावले। आजीला सांगून समर्थ घरातून गेला, मात्र तो पुन्हा जिवंत परतलाच नाही। काही वेळानंतर अंकुश याने समर्थला बेशुद्ध अवस्थेत उचलून आणत पत्र्यावरून पडल्याचं सांगितलं। त्यावेळी मुलाच्या डोक्यावर आणि तोंडावर जखमा दिसत होत्या, तसेच गळ्यावरही काळे व्रण दिसत होते। कुटुंबियांनी तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले। त्यानंतर सोलापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं। त्यामध्ये समर्थचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे पत्र्यावरून पडल्याची कथा खोटी असल्याचं स्पष्ट झालं आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला। घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली। आरोपी अंकुश कास्तार याला ताब्यात घेतले गेले। त्याने नेमक्या कोणत्या कारणातून या निष्पाप चिमुकल्याचा खून केला याचा तपास सुरू आहे। सोलापूर शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष, मला काल रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान माझ्या पाहुण्यांनी कॉल केला की माझ्या रिलेटिव्ह आहेत बरूर दक्षिण सोलापूर येथील रहिवासी समर्थ कास्तर या बाळाचं दुर्दैवी हत्या करण्यात आलेला आहे। तुम्ही आम्हाला काय असेल ते न्याय मिळवण्याकरता तुम्ही आम्हाला मदत करावी, त्या माध्यमातून मला कॉल आला। माझ्या रिलेटिव्ह आहेत आदरणीय मादर, त्यांचा मला कॉल आला। मी म्हटलो मी सध्या पुण्यामध्ये आहे, कामाकरता पुण्यात आहे, मी येऊन तुम्हाला जे काही असेल ते आदरणीय आयुक्त साहेबांच्या इथं त्यांना निवेदन देऊ, काय असेल ते आपल्या बाळाला आपण न्याय देऊ घालो, हे प्रयत्न मी 100% करेन आणि करतोच। आणि माझं एवढंच विनंती आहे आदरणीय आयुक्त साहेबांना, ज्या 5 वर्षाच्या बाळाचं जे निर्गुण हत्या केलं, त्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावं, असं माझं वैयक्तिक आयुक्त साहेबांना माझं विनंती आहे। त्याच पद्धतीने शेजारचे जे आजूबाजूचे जे गाव आहेत, खेडे गाव आहेत, त्या पद्धतीने तो जो मारलेला जो आरोपी आहे, त्यांच्या घरच्यांचं जो म्हणणं आहे की त्या मुलाचाच काका आरोपी असं ते स्वतः म्हणतात। मुलाला स्वतःहून बोलावून दुकानला जा या पद्धतीने त्याला बोलून घेऊन त्यांनी दुकानला न जाण्याकरता त्या मुलाला बोलावून त्यांनी हत्या केलं, असं आई वडिलांचा व त्यांच्या मामा लोकांचा मेवण्याचा आरोप आहे। त्या पद्धतीने मी देखील आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करतो, त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावं आणि पुढील येत्या काळात कुठल्याही लहान मुलं मुलींचं कुठल्याही हत्या होऊ नये, त्या संदर्भात मी विनंती करतो। नेमकं हत्यामागचं कारण म्हणजे जे काका जे आहे, त्या मुलाला दुकानला जाण्याकरता त्यांना सांगितलं होता म्हणून की आईने सांगितले की माझ्या मुलाला माझ्या दिराने दुकानला जाण्याकरता माझ्या आईकडे गेला होता, बोलवायला गेला असता तर माझ्या आईने त्याला पाठवले माझ्या मुलाला, असं मुलाची आई सांगितले की माझ्या आईने पाठवले। ठीक आहे, काका आहेत, ठीक आहे, जाऊन ये दुकानला। मग दुकानला गेल्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटांनी तो काका येऊन विचारतो की कुठं आहे समर्थ, तू बोलावला म्हणून तुझ्याकडे आला आहे, अशा पद्धतीने त्यांना उत्तर दिले असता अर्धा तासांनी समर्थची जी डेड बॉडी जी आहे तो स्वतःहून ते बाळाला उचलून घेऊन ये समर्थ असं कसं काय झालं या माध्यमातून त्या आजीला विचारतो। मग त्यावेळेस आजीनी घाबरून धडपडून खाली पडून की असं काय झालं, तू येऊन विचारून गेला होता माझ्या नातूला, काय केला माझ्या मुलाला, माझ्या नातूला, असं विचारत आरडाओरडा करून गावातील सर्व लोकांना जमा झाले। मग तात्कालीन पोलीस आयुक्त PSI साहेब जे डांगे साहेब मंद्रुप पोलीस स्टेशनचे हजर होऊन आज सकाळपासून काल जे मयत अश्विन हॉस्पिटल त्या इथे आले होते, काल दुपारी 4 वाजता मयत घोषित केल्यानंतर काल दुपारपासून जे आज सकाळी बावडे सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय येथे आणून सर्व पंचनामा वगैरे करून
जे आरोपी आहे त्यांचा शोध करण्याचं आणि 100% न्याय देऊ घालणं असं आदरणीय पोलीस निरीक्षक डांगे साहेब आम्हाला शब्द दिलेला 100% त्यांनी न्याय देतील आम्हाला एवढं